प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग शांतीचे सागर शांती ब्रह्म शांतीचे पैठण निवासी एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या या अभंग गाथेतील हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सगळ्यांना समजेल उमजेल आणि पचेल अशा परिस्थितीचा हा अभंग तुम्हा संत सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलाय विठ्ठल। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज तुम्ही आपण या धर्म मंडपामध्ये एकत्रित जमलोय याला येण्याचे कारण काय? माऊली महावैष्णव ज्ञानोपरा या ठिकाणी वर्णन करतात। पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरचे दास जन्म घेतले। ती भूमी पवित्र, तो एरिया पवित्र, ते नगर पवित्र, ती कॉलनी पवित्र, ती पंचक्रोशी पवित्र। साक्षात प्रभू रामचंद्रांच्या साधू संतांच्या भगवंताच्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा भागवत महाराज कोळी काका यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली ही पुण्यवान नगरी, ही पुण्यवान भूमी आणि या पुण्यवान भूमीमध्ये हे चलथाण गाव आणि या चलथाण गावामध्ये चालत असलेला हा श्रीराम नवमी निमित्त आयोजित असा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 26वे आणि या 26व्या वर्षाची आज प्रथम दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला यावी माझे फार मोठे परम भाग्य समजते। परी माझ्या दैवा पार कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर अगदी मला तर वाटतंय ना आज मी अयोध्येतच आली का
असं सुंदर प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. हरिपाठात काय रंग नाही का, भरपूर असा आनंद मात्र सगळेजण विठ्ठल फार सुंदर प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे, नियोजन आहे. वास्तविक जर बघायला गेलं तर श्रीराम नवमीच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 26 नाही का, 26 वर्षापासून चालत आलेला हा कार्यक्रम विचार जर करायला गेला माई बाप हो, तर वास्तविक जर बघायला गेलं तर तुम्ही मला बघितलेलं नाही आणि मी तुम्हाला बघितलेलं, तुम्ही मला बघितलेलं आणि मी तुम्हाला बघितलेलं, पण ज्यांच्या योगाने इथपर्यंत येणं झालं असे असणारे आमचे गुरुवर्य गुरुस्थानी असलेले भरत बापू, बापूंनी फोन करावा आणि सेवेके करावे सांगितले काम, तेथे मी तू पण कामान हे या ध्येयाने मात्र या ठिकाणी आज हजर झाले. आणि तुम्ही सर्व ज्ञानाने गुणाने तपाने अधिकाराने मोठी असलेली सर्व संतजन गुणीजन मंडळी, तुमचा दर्शनाचा या ठिकाणी मला योग आला म्हणून माझेच मात्र भाग्य समजते. बापूंची या ठिकाणी आभार व्यक्त करते. वास्तविक जर बघायला गेलं तर सुरतचा आणि 40 गावचा अंतर नाही का, आणि या गावामध्ये माझं पहिल्यांदा बापूंच्या आशीर्वाद असेच कायम नाही का. विचार जर करायला गेला या ठिकाणी तर मृदुंगाला साथ करत असणारे आमचे हरिभक्तपरायण गौरव महाराज नाही का, महाराजांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर हार्मोनियम वादक हरिभक्तपरायण सुनील आप्पा असतील, महाराजांचे सुद्धा आभार व्यक्त करते. त्यानंतर आमचे विनेकरी बाबा आहेत, बाबांचेही आभार व्यक्त करते. गायनाचार्य मंडळी हे बघा, आता टाइम झालेला आहे 10. कमी टाइम मध्ये जास्त रन का, हा, कारण 1 तास फक्त आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला 12 पर्यंत सोडणार. चालेल का? नाही, पोलीस गाडी चालेल ना, घेऊन गेले तरी चालेल मला नाही का. असं या ठिकाणी विचार जर करायला गेलो तर सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यानंतर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करताय असे सिस्टीम वाले दादांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. आमचे भाऊंची या ठिकाणी शूटिंग आहे, भाऊंचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते. आता तुम्ही म्हणणार ताई तुम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त केले, मग आम्ही जाऊ का घरी? नाही, कारण तुमची या ठिकाणी गरज आहे. तुम्ही जर आज नसते तर मी कीर्तन कुणाला सांगितलं असतं? मंडपाला का खंबांना? नाही ना. तुमची सुद्धा या ठिकाणी गरज आहे, पण तुमचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल वास्तविक जर बघायला गेलं या ठिकाणी तर आजचा दिवस म्हणजे रामनवमीचा नाही का. मग रामनवमी नेमका असं रामनवमीच्या दिवशी काय घडलं की तो दिवस आपण एवढा आनंदाने साजरा करतो? असं नेमकं काय घडलं असेल त्या दिवशी की त्या दिवशी जर आपल्याला कुठलंही शुभ कार्य शुभ काम करायचं असलं तर ब्राह्मणाकडे जाऊन तिथी काढण्याची सुद्धा गरज, एवढा शुभ दिवस या ठिकाणी आजचा मानलेला आहे. मग नेमकं असं काय घडलं असेल विचार जर करायला गेलं माझ्या बाप्पा या ठिकाणी तर आजच्या नवमीच्या दिवशी त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार धारण केला आणि कौशल्य आई साहेबांच्या उदरामधून त्या ठिकाणी जन्म घेतला. कुणी? प्रभू रामचंद्र भगवंतांनी नाही का. विचार जर करायला गेला तर त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंनी प्रभू रामाचा अवतार घेतला आणि कौशल्य आई साहेबांच्या उदरामधून, आणि तो दिवस होता तो म्हणजे आजचा चैत्र वद्य नवमी.
म्हणून आजचा दिवस आपण रामनवमी म्हणून त्या ठिकाणी साजरा करत असतो. विचार जर करायला गेला माय बापू या ठिकाणी, तर आजचा दिवस एवढा शुभ आहे की कुठलंही शुभ काम आपल्याला करायचं असलं तरी आपण तिथी काढायला जात, एवढा शुभ या ठिकाणी हा आजचा दिवस मानला गेलेला आहे. विचार जर करायला गेलं तर या विश्वामध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांचं चरित्र जर बघायला गेलं तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान नाही का, एक बाणी एक वचने आणि एक पत्नी असं ज्यांचं जीवन होतं असे असणारे रामप्रभू. विचार जर करायला गेला माई बाप हो, तर माझ्या रामप्रभूंची जीवन कथा अशी आहे ती म्हणजे देवळातलं मंदिर नाही, मंदिरातला देव नाही. माझ्या रामप्रभूंच्या जीवनाच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर देवळातला देव म्हणजे रामाची कथा नाही, तर प्रत्येक घराला मंदिर बनवण्याची ताकद माझ्या रामप्रभूंमध्ये आहे. म्हणून तुम्ही आपण सगळे मात्र या ठिकाणी आजही प्रभू रामचंद्र भगवानांना आराध्य दैवत म्हणून मानत असतो. आणि विचार जर करायला गेलो तर शतकोटीमध्ये या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शिष्यही नाही आणि रामासारखा शत्रू सुद्धा असं असणारा ज्यांचं जीवन असे असणारे माझे प्रभू रामचंद्र भगवान. विचार जर करायला गेलो तर रामासारखा देव नाही. भगवान रामप्रभूंच्या जीवन चरित्राच्या बाबतीत जर विचार करायला गेलो तर त्यांचं चरित्र हे आदरणीय आहे, आचरणीय आहे, वंदनीय आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे, आचरणीय माया झोपल्या. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आहे, आचरणीय. पण माझ्या रामप्रभूंचं चरित्र हे आचरणीय आहे. कारण का, तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान. रामासारखा राजा नाही. राजा रामांचं विशेषत्व हे असं की ते लोकाभिराम होते. लोकाभिराणम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. म्हणून रामासारखा राजा नाही, रामासारखा पिता नाही. एवढं वर्ष आयुष्य जगून सुद्धा पोटी संतान फक्त दोनच मुलं, लहू आणि, कारण जास्त मुलं जर असली तर भांडणी होण्याची शक्यता, वाटणी होण्याची शक्यता आणि आई वडिलांना त्रास सुद्धा होण्याची शक्यता. म्हणून रामासारखा पिता, रामासारखा पती सुद्धा ज्यावेळेला पहिल्यांदा जनकपुरीमध्ये प्रभू रामचंद्र भगवंताची आणि सीताई साहेबांची भेट झाली त्यावेळेला रामप्रभूंनी सीताई साहेबांना सांगितलं की हे बघा, आजपासून अगदी तुम्हाला सोडून जेवढ्या स्त्रिया असतील तेवढ्या मला सगळ्या माते समान आहेत. वास्तविक जर बघायला गेलं तर जनक राजांना 700 पत्न्या होत्या. किती? रामप्रभूंना 7 करण्यास हरकत हरकत पण का? एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम. म्हणून रामासारखा पती नाही, रामासारखा बंधू नाही. भरताच्या वियोगाकरिता सुवर्णाची लंका जिंकली पण बघितली
बघितली नाही. कारण का? भरत भेटीसाठी. ज्या वेळेला लक्ष्मणांनी अवतार संपविला त्यावेळेला प्रभू रामचंद्र भगवंतांनी सुद्धा अवतार संपविला. म्हणून रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही. सुग्रीवची साथ देऊन वालीचा वध केला. वालीने ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला माझे प्रभू रामचंद्र भगवान म्हणतात की लहान भावाच्या पत्नीकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर तो वधास कारणीभूत ठरतो. 4 पत्न्या, वास्तविक जर बघायला गेलं तर 4 स्त्रिया अशा आहेत की त्या माते समान आहेत. पहिली मुलगी, दुसरी बहीण, तिसरी सून आणि चौथी लहान भावाची पत्नी. म्हणून रामासारखा मित्र, रामासारखा शिष्य सुद्धा स्वतः भगवंत असून सुद्धा वशिष्ठांची आणि विश्वामित्रांची अशी सेवा केली की एखाद्या शिष्याला लाजवेल अशी सेवा मात्र त्या ठिकाणी रामप्रभूंनी केली. म्हणून रामासारखा शिष्य आणि रामासारखा शत्रू सुद्धा प्रत्येक शत्रूला, आपले सगळे जेवढे शत्रू असतील तेवढ्यांना मुक्त केलं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुडा उद्धारिले मुक्त केले राक्षस. म्हणून माझ्या प्रभू रामचंद्र भगवंताचं चरित्र जर बघायला गेलं तरी आचरणीय आहे, आदरणीय आहे, वंदनीय आहे. म्हणून तुम्ही आपण मात्र त्या ठिकाणी आजचा दिवस जो साजरा करतो तो म्हणजे रामनवमीचा. आजच्या दिवशी त्या भगवंताचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. म्हणून आजचा दिवस आपण एवढा शुभ मानतो, एवढा शुभ मानतो की आजच्या दिवशी प्रत्येक जण मात्र कीर्तनाचा, भजनाचा किंवा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवतात, जेणेकरून भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी आजच्या दिवशी झालं पाहिजे किंवा होणं गरजेचं सुद्धा आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी मात्र रामनवमीचे हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. आणि तसंच मात्र या ठिकाणी हा सप्ताहाचं या ठिकाणी हे नियोजन आहे, आयोजन आहे. विचार जर करायला गेलं तर आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या कीर्तनासाठी अभंग घेतलाय. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस.